होळी, दिवाळी किंवा वेगवेगळ्या सणांना सर्वांच्याच घरी पुरणपोळी बनते. पण पुरणपोळी खाल्ल्याने भरपूर जणांना पित्ताचा त्रास, ॲसिडिटीचा त्रास होतो. तर इथे आज आपण वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनवतो. म्हणजे पुरणपोळीची कणिक मी वेगळ्या पद्धतीने भिजवते आहे. त्याचबरोबर पित्ताचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे. त्याला 5-6 तास मी भिजत ठेवलेलं होतं. बघा, पूर्ण ती डाळ भिजलेली आहे. जर तुमच्याजवळ एवढा वेळ नसेल तर गरम पाण्यात 2 ते 3 तास भिजवलं तरी चालेल. आता मी या गंजात काढून घेतली स्वच्छ धुवून. हा गंज कारण की मी कुकरमध्ये मांडणार आहे. तर कुकरमध्ये मांडण्याआधी यात मी भरपूर सारं वरपर्यंत पाणी घालून गॅसवर ठेवून देणार आणि बाहेरच याला उकळवून घेणार, छान उकळी येऊ देणार. त्यानंतर मी गॅसमध्ये कुकरमध्ये चढवणार. तर आधी याला गॅसवर ठेवून देते उकळ्यासाठी. त्याचबरोबर इकडे आता आपण कणिक भिजवून घेऊया. इथे मी 1 ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदासुद्धा घेऊ शकता, पण मैदा पचायला जड जातो म्हणून मी गव्हाचं पीठच घेतलेलं आहे. यात चवीपुरतं मीठ घालते आहे. त्यानंतर थोडी हळद घालते आहे. रंगासाठी ऑप्शनल आहे, कारण की हळदीने पुरणपोळीचा रंग खूप छान दिसतो. तर आता याला छान भिजवून घ्यायचं. अगदी पुरीसारखं घट्ट भिजवायचं, पातळ किंवा सैल भिजवायचं नाही. पुरीला वापरतो तसं अगदी घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्या घट्ट. बघा, अशा प्रकारे मी भिजवून घेतलेलं आहे, घट्ट आहे अगदी. आता मी काय करणार, याच वाट्यात मी कणिक डुबेल एवढं मी पाणी घालणार आहे. तुम्हाला आता विचार आला असेल की या पाण्याने आपली कणिक नरम होणार किंवा सैल होणार किंवा एकदमच पातळ होणार. तर नाही, असं होणार नाही. याला मी अर्धा ते 1 तास भिजवत ठेवते. जर घाईच भरपूर असेल किंवा लवकर बनवायची असेल तर तुम्ही अर्धा ते 15 मिनटं भिजवून ठेवू शकता. मी याला अर्धा ते 1 तास भिजायला ठेवते. बघा, इकडे चण्याच्या डाळीला पण फेस आलेला आहे, जो वरती उकळलेली आहे. तर तो फेस काढून घ्यायचा. हा फेस काढल्यामुळे आपल्याला पित्ताचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होत नाही. पुरणपोळी पचायला जड जात नाही. अशा प्रकारे मी याचा पूर्ण काढून घेतला आहे वरचा फेस आणि याला आता कुकरमध्ये लावून देणार. कुकरमध्ये लावल्यानंतर 5-6 शिट्ट्या येऊ देणार, म्हणजे आपली पुरणाची डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजेल. कारण की आधीच आपण भिजत ठेवली होती. त्यानंतर याला आधीच बाहेर उकळून घेतली. बघा, कुकरला लावून घेतली आहे. 5-6 शिट्ट्या येऊ देते. बघा, डाळ खूप छान शिजली आहे. अशी मी चाळणी घेतली, चाळणीच्या खाली भांडं ठेवलं आहे. आता पूर्ण पाणी चाळून घेणार. जे पुरणाचं पाणी उरतं आहे त्याच्यातनं तुम्ही कटाची आमटी बनवू शकता किंवा कुठल्याही भाजीत घाला, तुमच्या भाजीची चव दुप्पट होईल. तर याचं पाणी मी काढून घेतलं आहे व्यवस्थित. आता गॅसवर मी कढई ठेवते आहे. त्यात आपल्याला आता पुरण शिजवून घ्यायचं आहे. बघा, गॅसवर मी आता कढई ठेवली आहे. त्यात पुरणाची आपली जी निथळून घेतलेली होती डाळ ती घालून घेते. छान शिजलेली आहे आपली डाळ. आता मी 1 वाटी पुरणाची चण्याची डाळ घेतली होती, तर 1 वाटीच मी गूळ घेतलेला आहे. तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर थोडंसं जास्त तुम्ही गोड टाकू शकता. तुम्ही गुळाऐवजी साखर टाकू शकता किंवा दोन्ही अर्ध प्रमाण टाकू शकता. म्हणजे अर्धा वाटी साखर तर अर्धा वाटी गूळ. बघा, छान असं मी फिरवता मॅश करून घेतलेलं आहे. गूळ पण वितळलेला आहे, चांगला विरघळलेला आहे. आता याला परत फिरवून घेते. आता यात मी वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर घालून घेणार. म्हणजे सुंठ पावडर, वेलची आणि जायफळनी पोटाला त्रास होणार नाही, पचायला अगदी हलकी होणार. याला पण छान मिक्स करून घेते आहे. असं थोडं मॅश केलं तर वाटायला पण आपल्याला त्रास जात नाही. बघा, छान असं मॅश करून घ्यायचं व्यवस्थित. आता आपलं पुरण झालेलं आहे. तर पुरण अगदी परफेक्ट झालं आहे हे कसं कळेल, तर असं जवळ घ्यायचं आणि त्यात एखादा चम्मच रोवून बघायचा. तो चम्मच अगदी उभा आहे आणि पडला नाही थोडा वेळ, म्हणजे आपलं पुरण अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे. तर आता मी त्याच चाळणीत काढून घेतलं. खालती एक भांडं ठेवलं आहे आणि अशी ग्लासाच्या साह्याने याला स्ट्रेन करून घेते, म्हणजे जाळीतनं चाळून घेते, म्हणजे आपलं पुरण अगदी बारीक आणि अगदी मऊ होतं. तर अशा प्रकारे मी पुरण करून घेतलं. बघा, किती मऊ झालेलं आहे, एकदम सॉफ्ट असं. आता आपण याच्या पोळ्या बनवूया. तर आता 1 तासाआधी जी पीठ भिजत ठेवलं होतं ते मी काढून घेते. बघा, पीठ कडकचं कडक आहे, नरम पडलेलं नाही किंवा सैलही झालेलं नाही आहे. त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि याला छान मळून घ्यायचं.
अगदी थोडं थोडं पाणी घेऊन मळलं तरीही चालेल. आपण इथे तेलाचा अगदी कमी वापर करतो आहे. अगदी अर्धा चमचा तेलात आपली पुरणपोळी होणार आहे. तर याला छान मळून घ्यायचं, म्हणजे पाती जी पुरणाला लावतो ती फाटणार नाही. तर छान मी मळून घेतलेलं आहे इथे. आता आपण पुरणपोळी बनवून घेऊया. तर मी कणकीचा आधी एक गोळा घेऊन घेते. बघा अशा प्रकारे एक गोळा करून घ्यायचा छान. असा गोळा करून त्याची पाती करायची खोल अशी आणि त्यात पुरणाचा गोळा घालून घ्यायचा. पाती रेडी झालेली आहे. आता पुरणाचा गोळा करून घेतला आहे, तो मधोमध घालणार आणि त्याला वरच्या साईडनी पॅक करणार आणि वरती जी एक्स्ट्रा कणिक उरलेली आहे ती काढून घेणार, म्हणजे जास्त कणिक आपल्याला पीठ वाटणार नाही. तर असं काढून घ्यायचं बघा अशा प्रकारे. आणि आता मी याची पोळी लाटून घेते. अगदी पातळ अशी पोळी होणार याची, अगदी मस्त अशी. मी पिठाने लाटते म्हणजे आपल्याला तेल फार कमी लागेल. तुम्ही पिठाऐवजी 2 पॉलिथिन घेऊन त्याच्यामधोमध तेल लावून सुद्धा लाटू शकता. पण इथे मी अगदी कमी तेल वापरलेलं, अगदी अर्धा चमचा तेल वापरलेलं आहे. बघा पुरणपोळी लाटून झाली, अगदी शेवटपर्यंत पुरण गेलेलं आहे. आता याला तव्यावर टाकून घेते आहे आणि ब्रशच्या साह्याने वरतून थोडं थोडं तेल लावून घेते. हवं तर तुम्ही तूप लावू शकता किंवा तेलही खायचं नाही, तूपही नाही खायचं, तर तुम्ही फक्त अशी साधी पुरणपोळी शिजवू शकता. पण पुरणपोळीला तेल किंवा तुपाशिवाय मजा येत नाहीत. बघा किती छान अशी टम्म फुगलेली आहे पुरणपोळी आपली दिसते. याला पण मी वरतून तेल लावून दोन्हीकडनं छान शिजवून घेते. अगदी अर्धा चमचा तेलात आपली पुरणपोळी बनलेली आहे. तर मग या होळीच्या सणाला नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. तर मग करून बघा, खाऊन बघा, मित्रांना शेअर करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.